कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सलग दुसऱ्या दिवशी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना आता कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी वाटू लागलेली आहे। कोकाटेंचं या संदर्भातलं आणखी एक वक्तव्य सुद्धा समोर आलेलं आहे। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खातं दिलंय असं वक्तव्य त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधल्या कार्यक्रमामध्ये केलं आहे। कोकाटे यांच्या या वक्तव्याची सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? टेकण्याचे पंचनामे करायचे का? नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। सांगितलं नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते, शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। तर कोकाटेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक नेत्यांनी सल्ले दिलेले आहेत, काहींनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रत्येकानं व्यक्तिगत जीवनात सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिलाय। तर भावना दुखावतील असं वर्तन नको असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात। मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा याचा विचार करतील। मी कोकाटेंना सल्ला देईन असं नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे। आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते, आपल्या पक्षाची होते, शासनाची होते। माणिकराव कोकाटेंना उद्देशून मी बोलत नाही, माणिकराव कोकाटे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्यांना उद्देशून मी बोलतो की तेच बोला पण नीट बोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।